त्यांच्या समोर आम्हाला लाजणं मान खाली घालायला लागल असं काय मी होता कामा नाही चिरंजीव. नाही होणार. मी अगदी चोख बंदोबस्त केलेला आहे. तुम्ही उद्या लग्नात फ्रेश दिसलं पाहिजे बघा. तुमचा रुबाब बघून आहे ना सगळे चाट पडले पाहिजे. तुम्ही जावा आराम करा. आपल्या घरात तुमच्या एवढी आमची काळजी कोणी बी करत नाही. उगाच का आम्ही तुम्हाला चिरंजीव म्हणतो. तुमच्या बहिणीत बी हे जरासं आलं असतं ते किती बरं झालं असतं. असो निघाली ती दुसऱ्या जगात. कर आराम कर. चिरंजीव सावध राहा. बरं झालं हा दरवाजा उघडं ठेवलं. पाहुणसर अजून उभे आहेत बाहेर. सगळे झोपलेत. कुणी यायच्या आधी आपल्याला निघायला लागेल. हो तुझं आवरलं ना सगळं? हो पण 5 मिनिटं मला लागते. अगं काय राहिलं आता? लग्नाची साडी नेसायची. मला एकटीला नाही जमणार रे. अगं मग आता काय करायचं? दादा भागे भागे तुझं सगळं आवरून घे. हं मी आहे बाहेर. झालं. चल लवकर. भाग्या थँक्यू सो मच भाग्य. तुझी ही मदत आयुष्यात मी कधीच विसरू नाही शकत. थँक्यू. दादा तुटला काळजात खोल आज हरला फिरमात मन हे माझं. मी जाते झोपायला. तुम्ही निघा लवकर. उशीर होतोय. हो. दादा काळजी घे. काय झालं? माझं नाव बदलायला निघाली होती ना ही लोक. पण मी इथून निघते ते तुळजा म्हणूनच. आता मी कायमची तुळजाच राहणार आहे. आता ही तुळजा यापुढे तिच्यावर आलेला कुठलाच जात सहन करणार नाहीये. आता माझ्या आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे, कारण मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगणार. इतकं मोठं नाव कमवून दाखवीन ना की हे सगळे आदराने नाव घेतील बघ माझं. योग्य नवरीचा चुडा. यो कसा बसणार या पोरी के हात में? म्या चुडा दिलाय तो मानाचा आहे. आता नवरीच्या हातात तो कसा भरायचा हे तुम्ही ठरवा.
झालं आता? तुझं थांब. काय झालं? माझं बी एक काम बाकी ते मी करून येतो. तोपर्यंत तू लपून बस. आपला नोकर आला, सूर्या आला. ए सूर्या ये. ए तू मस्ती काय पाहिजे का? हा हा नको. ए नोकर. तुझ्याबद्दल जे काही बोललास ना तू तेव्हा तिथंच तुझा मुर्दा पाडला असता. परत काही कुटाणा नको म्हणून स्वतःच्या रागावर आवर घातलाय काय. परत कुठल्या बाईबद्दल आणि पोरीबद्दल वाईट साईड बोललास ना जीवच घेईन का तुझा. काय काय पाहिजे तुला? शिट्टी वाजवायची ना तुला. शिट्टी वाजवायची. वाजव की शिट्टी. तुला पुरी बघितलं शिट्टी वाजवते तू. हा तेरेस माझं पोरीची छेड काढतो. अरे तुझं काय आई एवढी एवढीच. अरे वाजव की शिट्टी.